जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आई गेली होतीस का तू रेवतीकडे? मी जाऊन पण आले आणि मला जे काम करायचं होतं ना ते करून पण आले. आता तू बघच तिच्या घरी काय धमाका होतोय ते. महाजनी काका काकूंना मी रेवतीकडे पाठवलंय, त्यांच्यातलं भांडण मिटावं, सगळं सुरळीत व्हावं म्हणून. मग याच्यामध्ये शण्याचा काय संबंध आहे? हे तिने ऐकलं, हे सगळं तिच्या आईला सांगितलं, तिच्या आईने रेवतीला जाऊन सांगितलंय. पण आता हे जे करून ठेवलंय ना तिने, हे तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल. हे बघ, यामध्ये मी तुझी काही मदत करू शकत नाही. ठीक आहे, मग सांगते मी बच्चाला. तुम्ही काय काम करता ते सांगेन तुमच्या बच्चाला. राधिका प्लीज नको. करणार ना माझी मदत? ठीक आहे. एक्सक्यूज मी. कोण आहात तुम्ही? बाजूला मॅडम. अरे पण कोण आहात तुम्ही? किडे, मुंगी, झुरळ, ढेकणं, पेस्ट कंट्रोल. तो कसा काय तयार झाला हे काम करायला? माझ्याकडे ते सध्या 2 महिने नावाचं शस्त्र आहे ना. सांगितलं जर नाही केलं तुम्ही तर मी शण्याला सांगून देईन की तुम्ही कॅब चालवता म्हणून. बरोबर तयार झाले. हा शातीर निघाली. मी कधी आयुष्यात विचार केला नव्हता की ही राधिका सुभेदार मला गुरुनाथ सुभेदारला असं ब्लॅकमेल करेल रे. कधी ती फक्त शातीर नाहीये, तेज दिमाग आहे, तेज दिमाग. काका सांगत होते की बहुतेक तरी शन्यानी यांना बघितलंय. आता फक्त हे सगळं कळल्यानंतर ती कसं रिॲक्ट करते हे पाहायचंय मला. जस्ट इमॅजिन बेबी, वर्ल्ड टेलिव्हिजन वर राधिका सुभेदार वर्सेस शनाया सुभेदार आणि शनाया सुभेदारनी राधिका सुभेदारला असं हाणून पाडलं. मी आणि गुड फॉर नथिंग एका टीव्ही शो मध्ये टुगेदर. येस, नॉट ओनली इन वन टीव्ही शो पण आमने सामने. तुम्ही सांगितलं होतं सगळं. काय काय गोंधळ लावलाय सकाळी सकाळी? अरे सांगितलं होतं राधिकाने सगळी झळमट काढायची म्हणून. ती गॅरी आता मी ऑरेंज सासूनी मला सांगितलं होतं हॉलचं काढ, किचनचं काढ, बेडरूमचं काढ. मी सगळं साफ केलं. तर एवढं फक्त बाथरूमचं नाही केलं तर किती बोलतात त्या मला. शांत व्हा. चला सकाळी सकाळी उगीच भांडू नका. चला मी निघतो. मला बघायचंच आहे गॅरी कुठे जातोय. जा आणि भेट तिला आणि तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांग. पण काय वेडेपणा चालवलाय? नोकरी सोडायला निघाली आहे ती. माझा अंदाज खरा ठरला. अंदाज कसला? रेवतीचे बॉस आणि रेवतीमध्ये तुम्हीच भांडणं लावून दिली आहेत. मी फक्त त्यांना प्रॉमिस केलं की माझी शनाया इंटरव्ह्यूला नक्की येईल. ठीक आहे, आता मी तयार आहे शन्याच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर द्यायला. गॅरी, गॅरी, हे सगळ्या किड्याच्या फोन कॉल मुळे झाले. गॅरी, तुम्ही इथे? हाय राधिका, काय काम आहे? हे पहा, आपण नंतर बोलूया. मला जरा महत्वाची काम आहे. हा, मला माहिती तुझं महत्वाचं काम. रेवतीला भेटायला चाललीस ना? कमाल करता. माझी बरीच माहिती ठेवता का? बराच रिकामा वेळ आहे. हा, रिकामा नाही, महत्वाचा वेळ. काय आहे, माझी शनू बेबी आहे ना ग तुझ्या घरी, त्यामुळे तुझ्यावर लक्ष ठेवणं मला भाग आहे. मग तुम्ही काय दिवे लावून ठेवले ते तुम्हाला कळलंच असेल. सगळं कळतंय मला. पण ती शनाया कायम शनायाच राहणार. तू तिला उगाच राधिका बनवायचा प्रयत्न करतेस. छे छे, हे असले प्रयत्न मी अजिबात करत नाही. पण बरोबर आहे तुमचं. मी आता रेवतीला भेटायला चालली. ओ काय, भेट तिला, नक्की जा आणि भेट तिला आणि तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांग. पण काय वेडेपणा चालवलाय? नोकरी सोडायला निघाली आहे ती. अगं तू आणि शनया त्या इंटरव्ह्यूसाठी जाणार होतात तर बॉसने तिला हा इंटरव्ह्यू करायला जबरदस्ती केली. तिला राग आला. आता ऑब्व्हियसली तुला पण राग आलाच ना त्याचा. पण म्हणून काय तू तिला नोकरी सोडायला लावणार? नॉट डन राधिका. हे पा, काही बोलू नका आणि माझ्यावरती वाटेल ते आरोप करू नका. मला यातलं काहीही माहिती नाहीये. मी आता रेवतीला भेटतेय, खरं खोटं होऊनच जाऊ दे. जसं काय खरं खोटं तुला माहितीच नाही. आता माझ्या शनू बेबी बरोबर तू एकाच प्लॅटफॉर्मवर येणार, तिच्या प्रश्नांची उत्तरं देणार, ह्याची भीती वाटते ना तुला? मी का घाबरे? आणि हे पा, शन्याबद्दल सांगायला गेलं ना तर शन्या पुराण संपणार नाही. मीच काही प्रेडिक्ट करू नका. एक्झॅक्टली, मी प्रेडिक्ट करणारच. अगं तुला शनू बेबी बद्दल बोलायला खूप काही आहे ग. पण तू स्वतःचं आयुष्य चव्हाट्यावर आणायला घाबरणारच ना? मी का घाबरेन? कारण तुझा नवरा माझ्या शनू बेबीवर प्रेम करतो आणि म्हणून तू तिचा छळ करतेस आणि तिचा बदला घेतेस. आता हे सगळं जगासमोर आलं तर तुझी किती नाचक्की होणार.
म्हणून तू घाबरलीयस आणि म्हणून तू रेवतीला नोकरी सोडायला लावतेस. एपा, या असल्या गोष्टींसाठी मी घाबरणार नाही. खरं तर भीती तुम्हाला वाटली पाहिजे. मला कसली भीती? ऍक्च्युली मला हेच हवं होतं. कमाल करता तुम्ही. स्वतःच्या मुलीच्या आयुष्याचं भांडवल करणारी पहिली आई पाहिली आहे मी. बरोबर आहे, माझा अंदाज खरा ठरला. अंदाज? रेवतीचे बॉस आणि रेवतीमध्ये तुम्हीच भांडणं लावून दिली. मी नाही. मी फक्त त्यांना प्रॉमिस केलं की माझी शनाया इंटरव्ह्यूला नक्की येईल. दॅट्स इट. ठीक आहे, आता मीही तयार आहे शन्याच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यायला. होऊन जाऊ द्या. आणि रेवतीची नोकरी परत कशी मिळवायची तेही बघेन. बघूया तुझ्या मैत्रिणीसाठी तू आता काय करतेस ते. मी जे बोलते ते करते. आता आपली भेट एकाच मंचावर. ऑल द बेस्ट राधिका. हेच तर हवं होतं मला. वा सुलक्षणा वा. आता मोठा जंगी सामना होणार. राधिका सुभेदार वर्सेस शनाया सुभेदार. वाव. आता जगासमोर येणार राधिका सुभेदार यांच्या नवऱ्याची बायको. आता गुड फॉर नथिंग समोर मी काय बोलणार? त्या इंटरव्ह्यू मध्ये एकतर गुड फॉर नथिंग एवढी मोठी इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि मी कोण? गॅरीची सेकंड वाईफ. तू का चाललीस त्या इंटरव्ह्यूला राधिका सोबत? गॅरी, आम्ही जाणार आहोत. इट्स फायनल. राधिका, ह्या सगळ्याचा परिणाम तुझ्या घरावर होणार आहे, तुझ्या अथर्ववर होणार आहे. तू असं हरल्यासारखं का बोलतेस रेवती? हे असे प्रसंग माझ्या आयुष्यात कित्येकदा आले, पण आता मला असं वाटतंय की हीच वेळ आहे आपल्याला सिद्ध करण्याची. आता काही झालं ना तरी हा इंटरव्ह्यू मी करणार आहे. किती नंबर प्लॅटफॉर्मवर भेटले हो तुम्ही? 2 नंबरला. आठवतोय तो दिवस? एवढा असं नाही, पण 2 नंबरला आम्ही भेटलो. तिथून आम्ही मग तुम्हाला काहीच आठवत नाही त्या दिवसात? तो दिवस आठवणं म्हणजे कठीण आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष झाली. त्यांना तो आठवायचाच नाही दिवस. वहिनी, काय असं केलं तुम्ही? आलन पना औरंगजेब पहुंची हुई हस्ती है, पर अभी तो खामोश बैठे हैं। हारने के बाद भी उन्होंने कुछ किया? आलमगीर औरंगजेब जब कुछ ना करे हैं तो बहुत कुछ करे। उनकी ये खामोशी मने घणी डरावणी लागे। बहिर्जी काका, जरी अकबर युद्ध जिंकला आणि एवढ्या मोठ्या सल्तनतीचा बादशाह झाला तरी राज्य कारभाराची घडी बसवायला त्याला वेळ लागणारच। हीच संधी साधून जास्तीत जास्त मोगल मुलूक आपण स्वराज्याला जोडून घेऊ। तुम्हाला काय वाटतं, औरंगजेब एवढ्या सहजासहजी हार मानल? राजनंदिनी, बापू, असं काहीतरी करायला पाहिजे की नाही? ह्या गावातले सगळे बापाई मंडळी आपल्या बाजून घ्यायला पाहिजे। गडी माणूस भुलतो तो बाई आणि बाटलीला। आता बाटलीचा डाव फिरच गेलाय, आपण बाईचा डाव टाकला तर? वहिनी, तुम्ही एक काम करा, गावासाठी काहीतरी चांगलं काम करा, म्हणजे समजा गाव तुमच्या बाजूने उभं राहील।
असं काय करावं ज्यानं या मास्तरनीची संधी हवाच निघून जाईल? आपल्या शासनातर्फे एक नवीन उपक्रम राबवला जातोय, त्याविषयी आपण सगळ्यांना माहिती देऊयात.